नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आज आपण लाईफ सायन्सेसच्या PYQ सेशनमध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी हा पेपर टार्गेट करत आहोत. मित्रांनो, आपण 40 डेजचा क्रॅश कोर्स लॉन्च करत आहोत 15 जून पासून. आपल्याला माहिती आहे की आपली महाराष्ट्र सेट एक्झाम ही 26 जुलै 2026 रोजी होणार आहे आणि ह्याच एक्झामच्या अनुषंगाने आपण हा क्रॅश कोर्स सुरू करत आहोत. मित्रांनो, या क्रॅश कोर्सची फीस मात्र आफ्टर डिस्काउंट 8000 इतकी असणार आहे आणि या क्रॅश कोर्सच्या अंडर आपला पेपर 1 सुद्धा फ्री असणार आहे. या कोर्सला जॉईन करण्यासाठी आपण ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता आणि ह्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकता. या कोर्सच्या अंडर आपल्याला डेली बेसिसवरती लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 13 युनिट्सच्या नोट्स, 2000+ MCQs, लास्ट 10 year PYQs विथ सोल्युशन आणि वीकली टेस्ट सुद्धा आपल्याला अवेलेबल असणार आहे. तर आज आपण मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये रेप्लिकेशन हा टॉपिक कव्हर करूया. या टॉपिकच्या अंडर आपल्याला थिटा रेप्लिकेशन, रोलिंग सर्कल अँड डी रेप्लिकेशन मध्ये काय काय क्वेश्चन्स विचारले गेले होते हे आपण बघूया. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, हाऊ आर प्रोटीन्स एबल टू बाइंड द DNA ॲट स्पेसिफिक सिक्वेन्सेस. ओके, कशा प्रकारे प्रोटीन्स हे DNA ला बाइंड करतात, कशामुळे. ओके, सो आपले ऑप्शन्स आहेत, by interacting with sugar phosphate and backbone, by opening up double helix forming bonds with the bases, by interacting with bases through histone proteins, by interacting with bases in the major and minor grooves of the double helix. तर या ऑप्शन मध्ये आपला करेक्ट ऑप्शन काय आहे मित्रांनो? इट इज डी. ओके, बाय इंटरॅक्टिंग विथ द बेसेस इन द मेजर अँड मायनर ग्रूव्स ऑफ द डबल हेलिक्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्व्हॉल्व इन द लॅगिंग स्ट्रँड सिंथेसिस. आणि आपले ऑप्शन्स आहेत RNase A, प्रायमेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आणि DNA पॉलिमरेज 1. आता याच्यामध्ये आपला करेक्ट ऑप्शन काय आहे? इथे विचारलाय की डज नॉट इन्व्हॉल्व इन लॅगिंग स्ट्रँड सिंथेसिस. बरोबर आहे. सो आपला आन्सर आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इज नॉट इन्व्हॉल्व ॲट ऑल इन द लॅगिंग स्ट्रँड सिंथेसिस. आणि अदर जे ऑप्शन्स होते आपले ते काय होते? प्रायमेज असेल, प्रायमेजची गरज आहे. ओके, से फॉर द सेक ऑफ प्रायमर ॲडिशन इट इज रिक्वायर्ड. DNA पॉलिमरेज 1 सुद्धा इथे गरजेचं आहे. का? कारण की या ठिकाणी RNA प्रायमरला रिमूव्ह करण्यासाठी हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, रिमूव्हल ऑफ द RNA प्रायमर. ओके, त्यानंतर आपला RNase A आहे किंवा से H असेल, I असेल, 1 असेल, सो इट विल अगेन बी एबल टू रिमूव्ह द RNA प्रायमर्स. ठीक आहे. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचा इथे काहीही रोल नाही आहे, बिकॉज याचा रूल हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनमध्ये आहे अँड विच मेक्स DNA फ्रॉम RNA. ठीक आहे. नाउ नेक्स्ट इज द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स ऑफ द लॅगिंग स्ट्रँड ऑफ DNA टेम्पलेट आर जॉईन्ड बाय व्हॉट. Okay, are they joined by DNA gyrase, ligase, polymerase and RNA primer? Okay, what is the right answer? Joining. खूप इझी क्वेश्चन आहे हा. जॉईनिंग इज बिकॉज ऑफ व्हॉट? इट इज बिकॉज ऑफ DNA ligase. आणि अदर जे आपले ऑप्शन्स होते त्यांचे काय काम आहे बरं? DNA gyrase काय करतो? इट विल रिलीव्ह द सुपर कॉइलिंग. ओके, सुपर कॉइलिंगला रिलीव्ह करण्याचं काम हा करतो. त्याच्यानंतर DNA पॉलिमरेजचाही रोल तुम्हाला माहिती आहे. DNA सिंथेसाइज करण्याचं काम हा करतो. त्याच्यानंतर RNA प्रायमर, इट शुड बी RNA प्रायमेज, इट स्टार्ट द सिंथेसिस. RNA प्रायमर जो आहे, ओके, हा स्टार्ट करण्याचं काम करतो. नाउ RNA type C tumor viruses are negative strand viruses and amplify copy number of their genome by adding an enzyme encoded by them, which is what? RNA replicase, RNA polymerase, RNA dependent DNA polymerase आणि RNA helicase. What is the right one? It is RNA dependent DNA polymerase. ठीक आहे. RNA dependent DNA polymerase काय करतो? या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल RNA type C ट्युमर व्हायरसेस आहेत. ओके, दे आर नथिंग बट रेट्रोव्हायरसेस. ओके, आणि हे व्हायरसेस काय करतात? दे यूज टू इन्क्रीज देअर जीनोम कॉपी नंबर अँड वॉट एव्हर प्रोसेस दे यूज इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. बरोबर आहे. आणि यासाठी जो एन्झाईम इम्पॉर्टंट आहे दॅट इज समथिंग कॉल्ड ॲज रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ओके, विच इज बिंग इनकोडेड बाय द व्हायरस इटसेल्फ. ठीक आहे. आणि हा काय आहे? RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज आहे. नेक्स्ट, the synthesis of 5-hydroxymethyl cytosine, that is HMC, during replication, which substitute for cytosine, is characteristic feature of what? Okay, it is of which
फास्ट T4, फास्ट लॅम्डा, ओके, फास्ट 5x174 आणि फास्ट M13. ओके, सो द राईट वन इज फास्ट T4. ठीक आहे. फास्ट T4 हा काय करतो, इट इज नथिंग बट द बॅक्टेरियोफाज अँड विच हॅज अ स्पेशल फीचर्स ड्युरिंग डीएनए रिप्लिकेशन. जो काय यूज करत असतो, 5 हायड्रॉक्सी मिथाइल सायटोसिन म्हणजेच HMC चा यूज करत असतो. ठीक आहे. आणि हा एक प्रकारचा मॉडिफाईड बेस आहे जो काय करतो, जो व्हायरल डीएनए ला प्रोटेक्शन देत असतो. ओके, इट विल प्रोटेक्ट द व्हायरल डीएनए फ्रॉम होस्ट रिस्ट्रिक्शन एन्झाइम अँड हेल्प्स इन सक्सेसफुल इन्फेक्शन. ठीक आहे. So DNA ligase synthesizes hydrogen bonds between bases, phosphodiester bond between nucleotides, bond between bases and deoxyribose sugar, peptide bonds between amino acid. Okay, so DNA ligase काय synthesize करतो? Again an easy question. It is phosphodiester bond between the nucleotides. ठीक आहे. You better know phosphodiester bond हा कशामध्ये असतो? 3' hydroxyl group of one nucleotide and 5' phosphate of another nucleotide. Okay, this is something called as a phosphodiester bond and which is because of the DNA ligase. Okay, which of the following DNA sequences is present in telomerase of human chromosome? Telomeres of human chromosome. ठीक है. So the sequence is provided to you and you have to identify की human telomeres मध्ये जे रिपीट्स असतात ते कुठले आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. So this is what the A, that is 5' TTAGGG 3'. आणि ऑल द टाइम ओके आपण जी सिक्वेन्स राईट करत असतो ती अशा डिरेक्शननीच राईट करत असतो. ओके, इररेस्पेक्टिव्ह ऑफ लॅगिंग स्ट्रँड, लीडिंग स्ट्रँड, वॉट एव्हर. Lambrusch chromosome of the xenopus is a good experimental system to study DNA replication, RNA, gene transcription, DNA recombination and chromosomal aberration. ठीक आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल लॅम्ब्रश क्रोमोसोम जो आहे, ओके, याचा काय रोल आहे, तर स्पेशली झिनोपस सारखे जे ऑर्गॅनिझम्स असतात यांच्यामध्ये हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, दे आर नथिंग बट हायली एक्सटेंडेड क्रोमोसोम विच आर फाउंड इन द oocytes ऑफ दिस झिनोपस. ओके, आणि हे काय करतात, न्यूमरस लॅटरल लूप शो करतात अँड दे आर नथिंग बट द साईट ऑफ ऍक्टिव्ह ट्रान्सक्रिप्शन. ऍक्टिव्ह ट्रान्सक्रिप्शन साठी हे साईट जे असतात यांचे ते रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे. यासोबतच यांचा आणखी जो रोल आहे तुम्ही असं म्हणू शकता की हे लूप्स जे आता इथे बनवतात हे, ओके, दे आर नथिंग बट packed with the RNA polymerase and nascent RNA transcripts. So because of which the Lambrusch chromosomes are there, they are the excellent system to directly visualize and study the RNA synthesis and gene transcription in real time. Okay, आणि म्हणून ते आयडियल आहे so that you can study the RNA gene transcription because of this Lambrusch chromosome and not at all the DNA replication or recombination. Now, reverse transcriptase is an enzyme unique to the retroviruses. Its function includes all of the following activities except what? Except किंवा not जेव्हा जेव्हा क्वेश्चन मध्ये असतात तेव्हा ते अजिबात निग्लेक्ट करायचे नाहीये. ठीक आहे. आता तुमचे ऑप्शन्स काय आहे? डीएनए डिपेंडेंट पॉलिमरेज ऍक्टिव्हिटी डीएनए, आरएनए पॉलिमरेज ऍक्टिव्हिटी, आरएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज ऍक्टिव्हिटी अँड इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. आता इथे आपला राईट ऑप्शन आहे. राईट ऑप्शन म्हणजे इन अ वे एक्सेप्ट सांगते मी तुम्हाला, तो काय आहे, इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. आता हा जो आपला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहे, बरोबर आहे. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम हा तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं आय थिंक बरेचदा, रेट्रोव्हायरसेस मध्ये असतो, लाईक HIV व्हायरसेस, बरोबर आहे. आणि याचे रोल काय काय आहे, तर आरएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज हा त्याचा रोल आहे. डीएनए डिपेंडेंट डीएनए पॉलिमरेज सुद्धा आहे, इव्हन आरएनए पॉलिमरेज सुद्धा आहे. काय नाहीये तर फक्त इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटी नाहीये. ठीक आहे. इंटिग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर इट इज नथिंग बट लाईक आय कॅन से इंटिग्रेज, म्हणजे बिकॉज ऑफ द इंटिग्रेज एन्झाईम, ओके, हा होस्ट जिनोम मध्ये व्हायरल डीएनए इंटिग्रेट करण्याचं काम हा करत असतो, जे इथे ऍबसेंट आहे. त्यानंतर इन बॅक्टेरिया विच ऑफ द फॉलोइंग एन्झाईम्स दे रिमूव्ह the RNA primer present at the start of each Okazaki fragment? DNA polymerase 1, 3, 2 and RNA H. ठीक आहे. सो या क्वेश्चनचं राईट आन्सर काय आहे,
रिमूव्ह आरएनए प्रायमर. ठीक आहे, इट इज डीएनए पॉलिमरेज 1. ठीक आहे, डीएनए पॉलिमरेज 1चं काम हेच आहे, प्रायमल रिमूव्हल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर डीएनए पॉलिमरेज 2चा काय रोल आहे? मेनली इट इज इन्वॉल्ड इन डीएनए रिपेअर. यू मस्ट नो एव्हरीवन्स फंक्शन ना. डीएनए पॉलिमरेज 3चा काय फंक्शन आहे? इट इज अ मेन रिप्लिकेशन एन्झाइम आय वुड से, बट इट कॅनॉट रिमूव्ह द प्रायमर. इट इज मेन. ओके. अँड व्हॉट अबाउट आरएनएज एच? आरएनएज एच काय करतो? इट कॅन डिग्रेड द आरएनए इन डीएनए आरएनए हायब्रिड्स. ओके, जिथे कुठे डीएनए आरएनए हायब्रिड असेल सो त्या ठिकाणी आरएनएला रिमूव्ह करण्याचं काम हा आरएनएज एच करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट, ऑल डीएनए पॉलिमरेजेस आर टेम्पलेट डिपेंडंट एक्सेप्ट डीएनए पॉलिमरेज 1, सिक्वेरेज, त्याच्यानंतर टर्मिनल डिऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रान्सफरेज आणि डीएनए पॉलिमरेज अँड प्रायमेज. आता परत एकदा क्वेश्चन मध्ये काय आहे? एक्सेप्ट आहे. ठीक आहे, सो यू हॅव टू थिंक अबाउट इट. डीएनए पॉलिमरेजेस आर टेम्पलेट डिपेंडंट. ठीक आहे, आता हे जे आपले ऑप्शन्स आहेत जसं की डीएनए पॉलिमरेज 1, ऑफकोर्स इट इज टेम्पलेट डिपेंडंट. ओके, सिक्विनेज असेल तो सुद्धा टेम्पलेट डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर डीएनए पॉलिमरेज अँड प्रायमेज दे ऑल आर टेम्पलेट डिपेंडंट. फक्त कोण नाही आहे तर तो आहे टर्मिनल डिऑक्सी न्यूक्लियोटाइड ट्रान्सफरेज. ठीक आहे. नेक्स्ट, the kinetics of the DNA renaturation during nucleic acid hybridization is given by which of the following expressions? आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त कुठला करेक्ट फॉर्म्युला आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, यू हॅव नॉट बीइंग आस्क्ड टू कॅल्क्युलेट ऑर नथिंग एल्स. ठीक आहे, फक्त करेक्ट तुम्हाला फॉर्म्युला ओळखायचा आहे आणि तो काय आहे? इट इज बी. ओके, सी डिवायडेड बाय सीओ इज इक्वल्स टू 1/, okay, COK 2.1. If cells of Escherichia coli are grown in a medium containing radioactive 32, okay, phosphate, which is 32, and the 32 phosphate would be found in all except what? Okay, it is nothing but what? Radioactive phosphorus I can say. Okay, so तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. इट इज फाउंड इन ऑल एक्सेप्ट अगेन. बघा. ठीक आहे, व्हॉट इज द राईट वन? इट इज कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स मध्ये अशा प्रकारचा रेडिओ लेबल्ड फॉस्फरस जो आहे हा नसतो. इट इज इनकॉर्पोरेटेड इन टू द मॉलिक्युल्स दॅट कंटेन फॉस्फेट ग्रुप्स. ऑफकोर्स जिथे जिथे फॉस्फेट ग्रुप असेल तिथेच हा रेडिओ लेवल फॉस्फरस तुम्हाला बघायला मिळेल, जसं की डीएनए, आरएनए आणि एटीपी. कार्बोहायड्रेट्स मध्ये तो नाहीये. बरोबर आहे, सिम्पल क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट, which of the statements regarding DNA replication is correct? Okay, leading strand is synthesized discontinuously from the multiple primers. आता हे इनकरेक्ट आहे. लीडिंग स्ट्रँड जो आहे हा कंटिन्युअसली सिंथेसाइज होत असतो ना, हा डिस्कंटिन्युअसली नाही होत. सो हे इनकरेक्ट आहे. पॉलिमरेज एन्झाइम कॅप्स द 5' एंड ऑफ द नेसेंट डीएनए स्ट्रँड. ठीक आहे, डीएनए पॉलिमरेज जो आहे इट डज नॉट कॅप द 5' एंड. बरोबर आहे, 5' एंडला हा कॅपिंग नाही करत. इट इज द फीचर ऑफ आरएनए प्रोसेसिंग अँड नॉट द डीएनए रिप्लिकेशन. थर्ड आहे लॅगिंग स्ट्रँड हेलिकेजेस कंपोज्ड ऑफ 5 आयडेंटिकल सबयुनिट्स. ओके, सो हे सुद्धा इथे इनकरेक्ट आहे. ओके, बिकॉज हेलिकेजेस जे आहेत ते काय करतात? दे कॅन बी मल्टीमेरिक ना. हेलिकेजेस कॅन बी मल्टीमेरिक. दिस स्टेटमेंट इज अगेन इनकरेक्ट. ओके, विच इज फ्रेम फॉर द डीएनए रिप्लिकेशन इन जनरल. ओके, आणि आपला लास्ट ऑप्शन आहे सिंथेसिस ऑफ लीडिंग स्ट्रँड रिक्वायर्स 1 आरएनए प्रायमर विच इज द करेक्ट वन. ओके, लीडिंग स्ट्रँड जो आहे हा कंटिन्युअस मॅनर किंवा कंटिन्युअस फॅशननी सिंथेसाइज होतो आणि त्यासाठी फक्त आणि फक्त एका आरएनए प्रायमरची नीड आहे. नेक्स्ट, द ट्रान्सपोजेज जीन एन्कोड्स अन एन्झाइम दॅट फॅसिलिटेट्स जनरल रिकॉम्बिनेशन. आता इथे तुम्हाला काय आयडेंटिफाय करायचंय? करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचंय. ठीक आहे, आता जनरल रिकॉम्बिनेशन ट्रान्सपोजेज जीन एन्कोड्स अन एन्झाइम दॅट फॅसिलिटेट्स जनरल रिकॉम्बिनेशन. ठीक आहे, इट इज कॅरिड आउट बाय द रिकॉम्बिनेजेस ना, दॅट इज रेक ए अँड नॉट द ट्रान्सपोजेस. हे ट्रान्सपोजेसचं काम नाहीये, हे कुणाचं काम आहे? जनरल रिकॉम्बिनेशन रेक एचं काम आहे. ठीक आहे, सो इट इज इनकरेक्ट. बी काय आहे? फॅसिलिटेट्स द व्हायरल रिप्लिकेशन विद इन अ जिनोम.
ठीक आहे. व्हायरल रिप्लिकेशन इन्व्हॉल्व्स व्हायरल एन्झाइम्स अँड नॉट द ट्रान्सपोजेस. अगेन ट्रान्सपोजेस इथे नाहीये. ऑप्शन सी काय आहे आपला? सी आहे फॅसिलिटेट साईट स्पेसिफिक इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोजेबल एलिमेंट्स, विच इज करेक्ट. बरोबर आहे. फॅसिलिटेट साईट स्पेसिफिक इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोजेबल एलिमेंट्स बिकॉज ट्रान्सपोज एन्झाइम जो आहे इट इज एन्कोडेड बाय द ट्रान्सपोझॉन्स. ट्रान्सपोझॉन्स म्हणजे काय? ट्रान्सपोझॉन्स दे आर नथिंग बट द जम्पिंग जीन्स म्हणतो आपण यांना. बरोबर आहे. सो अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दर मुवमेंट विदिन द जिनोम. ओके, त्यांचे फंक्शन असे असू शकतात की ते स्पेसिफिक डीएनए सिक्वेन्सेसला रिकॉग्नाइज करतात. ओके, ॲट द एंड ऑफ ट्रान्सपोजेबल एलिमेंट कट करतात, इन्सर्ट करतात. बरोबर आहे. साईट स्पेसिफिक इंटिग्रेशन करतात. सो सी या ठिकाणी करेक्ट आहे. आणि आपला डी ऑप्शन काय होता? फॅसिलिटेट ट्रान्सपोर्ट ऑफ सल्यूट, विच इज अगेन इनकरेक्ट बिकॉज इट इज रिलेटेड टू द मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट फंक्शन ना. ओके, द लॅगिंग स्ट्रँड ऑफ डीएनए इज रिप्लिकेटेड इन शॉर्ट पीसेस बिकॉज ऑफ व्हॉट? बिकॉज ऑफ द लिमिटेशन ऑफ स्पेस. इनकरेक्ट. असं नाहीये ना, लॅगिंग स्ट्रँड ऑफ डीएनए इज रिप्लिकेटेड इन शॉर्ट पीसेस. या ठिकाणी स्पेसचा काही कन्सर्न नाहीये. जर तसा असला असं तर मग लिडिंग स्ट्रँडच्या बाबतीत पण तेच झालं असतं ना. त्याच्यानंतर ऑप्शन बी आहे अदरवाईज द हेलिक्स विल बिकम डिस्टॉर्टेड. हे पण इथे इनकरेक्ट आहे. आणि आपला सी ऑप्शन काय आहे? डीएनए पॉलिमरेज कॅन सिंथेसाइज इन वन डिरेक्शन ओनली. दॅट इज करेक्ट. वन डिरेक्शन 5' to 3' ही डिरेक्शन फॉलो करायला लागते आपल्या डीएनए पॉलिमरेजला. आणि म्हणून लॅगिंग स्ट्रँडच्या बाबतीत काय होतं तर हे शॉर्ट पीसेस आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आणि डी ऑप्शन आपला काय होता की टू मेक प्रूफ रिडिंग ऑफ द कोड इझियर. इट इज नॉट करेक्ट अगेन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. Which of the following enzymes can alter the linking number of covalently closed circular form of the DNA? ठीक आहे. आणि एन्झाईमचे ऑप्शन काय आहेत? प्रायमेज, डीएनए पॉलिमरेज, लायगेज आणि गायरेज. ठीक आहे. आता हा क्वेश्चन असा आहे की याचा आन्सर आहे गायरेज. ओके, वाय गायरेज? बिकॉज गायरेज इज नथिंग बट वन ऑफ द टोपो आयसोमरेजेस. बरोबर आहे. विच इज फाउंड इन बॅक्टेरिया. आणि याचं काय फंक्शन आहे तर हा या ठिकाणी निगेटिव्ह सुपर कॉइल्स इंट्रोड्यूस करू शकतो किंवा इट कॅन ऑल्सो रिलॅक्स द पॉझिटिव्ह सुपर कॉइल्स इन कोव्हॅलंटली क्लोज सर्क्युलर डीएनए अँड देअर बाय दे चेंज द लिंकिंग नंबर. ओके, अदर ऑप्शन्स आपले प्रायमेज होता. प्रायमेज काय करतो तर सिम्पली आरएनए प्रायमर सिंथेसाइज करतो. डीएनए पॉलिमरेज काय करतो तर सिम्पली डीएनए सिंथेसाइज करतो. अगेन लिंकिंग नंबरशी याचा काहीही कन्सर्न नाही. आणि लायगेजचं काय आहे तर इट विल जॉईन द ओकाझाकी फ्रॅगमेंट्स वेर एव्हर दे आर प्रेझेंट. दॅट्स इट. ओके, सो दॅट इज व्हाय द अदर ऑप्शन्स आर इनकरेक्ट. ओके स्टुडंट्स, सो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चर्समध्ये मॉलिक्युलर बायोलॉजीचा नेक्स्ट टॉपिक कव्हर करूयात. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स.